मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्य अगदी मन लावून अभ्यास करत असते, पण पार्थ आता जोराजोरात घोरत असल्यामुळे तिला सारखं सारखं डिस्टर्ब होत असतं। तेव्हा ती आता पार्थकडे मागे पाहते आणि खूप वैतागते, म्हणते की काय घोरतायत हे, मला किती डिस्टर्ब होतोय यांच्यामुळे, कळत नाही का यांना, असं म्हणून तेथे एक जी पट्टी असते ना, ती पट्टी जरा ती आपटते आणि म्हणते की ओ देशमुख उठा, अहो किती घोरताय, मला किती डिस्टर्ब होतोय। तरीही पार्थ अगदी गाढत झोपलेला असतो, कारण त्याला काहीही सुचत नसतं। त्यानेच ती जायफळ घातलेली कॉफी प्यायलेली असते आणि त्यामुळे निवांत असा झोपलेला असतो। मग त्यानंतर काव्य डोक्याला हात लावते आणि म्हणते, मला माहिती आहे ना हे मुद्दामच करत असतील, कारण मला त्रास द्यायला यांना खूप आवडतं। आता हा घोड्याचा आवाज आहे की रणगाड्याचा आवाज आहे मलाच कळत नाही। 10 वाजले आहेत तरीही यांना घोरायचंच आहे, एवढी कशी झोप मलाच कळत नाहीये। मी इथे सकाळपासून अभ्यास करतेय तरीही यांना काहीच वाटत नाही, आपले घोरत बसलेत। आता मी ना यांना शांत करून दाखवतेच, असं म्हणून ती पार्थजवळ जाते, तेथे असणारी उशी घेते आणि पार्थला हळूच अशी मारत असते आणि म्हणते, प्लीज देशमुख घोरू नका, मला डिस्टर्ब होतोय खूप। पार्थ आता खूपच गाढ झोपल्यामुळे त्याला काही समजत नसतं की काव्य मला उठवण्याचा प्रयत्न करते किंवा तिला अभ्यासामध्ये खूप डिस्टर्ब होतंय। त्यानंतर आता काव्यालाच वैताग येतो, त्यामुळे ती आता पुस्तक घेते आणि असं गोल आकारात करत त्याचा भोंग्यासारखा आकार करत लगेचच पार्थजवळ जाते आणि तेथे गेल्यानंतर ती आता त्याच्या कानात देशमुख असं जोरात ओरडते। तेव्हा तिच्याच त्या आवाजाने पार्थ हा ताडकन जागा होतो आणि उठतो। तेव्हा आता तो काव्याकडे पाहतो, तर काव्य विचारते, काय हो, काय चाललंय तुमचं, एवढं जोरात घोरतात का? भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी तुम्ही एक आहात ना, मग एवढं जोरात घोरायचं असतं, काही कळतं की नाही? तेव्हा तो म्हणतो, मग आर्किटेक्टने काही घोरायचं नसतं का? तेव्हा ती म्हणते, अहो पण एवढ्या जोरात कोणी घोरतं का? घोरण्याची कॉम्पिटिशन लावली ना, त्या लिस्टमध्ये तुम्ही टॉपरच असाल। तेव्हा पार्थ थँक्यू सो मच असं म्हणतो। मग आता ती म्हणते, अहो मी तुमचं कौतुक केलंय का आता? तो हसतच म्हणतो, करा की मग कौतुक करा जरा। त्यानंतर आता तो विचारतो, काय हो क्लासला सुट्टी वगैरे घेताय का? मग आता ती म्हणते, नाही हो, मी कशाला उगीच क्लासला सुट्टी घेऊ, माझ्या क्लासला सुट्टी आहे तरीही मी सकाळपासनं लवकर उठले आणि अभ्यास करतीये। तेव्हा आता पार्थ हसतो आणि म्हणतो, व्हेरी गुड। आता तुम्ही एवढं मनावरच घेतलंय तर मला पार्किंगमध्ये तुमच्यासाठी एक जागा रिकामी करावीच लागेल। ती विचारते, का बरं? मग आता तो म्हणतो, एवढा अभ्यास करताय, मग परवा तुम्ही कलेक्टर व्हाल, त्यानंतर तुमची लाल दिव्याची गाडी सुद्धा येईल, मग पार्किंगमध्ये जागा हवीच ना। पण एक मिनिट, जर तुमची लाल दिव्याची गाडी आली तर तुम्ही या गरीबाच्या गाडीत कसले बसताय बाबा? पण काही हरकत नाही, बायको जर कलेक्टर असेल, नवऱ्याला तहसीलदार असल्याचं फिलिंग येईलच की, हो की नाही असं म्हणून तो काव्याला सतत विचारतो। त्यावरती काव्य मात्र काहीच उत्तर देत नाही। तेवढ्यातच पार्थला आता एक फोन येतो। तेव्हा आता सकाळी हा मॅनेजर तरी का कॉल करत असेल, असं पार्थ म्हणतो। तेव्हा काव्य म्हणते, कळतं का काही तुम्हाला? कळतं, घड्याळात अख्खे 10 वाजले, यासाठी तुमचे शिंदे मॅनेजर ना तुम्हाला कॉल करत असतील। तेव्हा पार्थची आता क्षणातच झोप उडते आणि तो ताडकन उठून बेडवरून खाली उभा राहतो आणि म्हणतो, बापरे 10 वाजले आणि तुम्ही मला उठवलं का नाही मग? तेव्हा आता काव्य म्हणते, एक मिनिट, मी कसं उठवणार तुम्हाला? तुम्ही मला काही सांगितलं होतं का? नाही ना, की तुम्हाला लवकर ऑफिसला जायचंय, तुमची मीटिंग वगैरे आहेत, बोललात का तुम्ही मला? नाही ना। आणि मुळातच असं रात्रभर तोंड उघडं ठेवून तुम्ही घोरत होतात, तेव्हा समजलं नाही का तुम्हाला? मग आता पार्थ विचारतो, काय हो, पहाटेपासून अभ्यास करताय ना तुम्ही, कसल्या आहात हो? अहो मला जर उठवलं असतं लवकर तर काय झालं असतं? अहो माझी खूप महत्वाची मीटिंग होती। आता तो म्हणतो, व्हेरी बॅड कलेक्टर, तुमची ना पार्किंगची जागाच आता कॅन्सल। ती म्हणते, ते राहू द्या पार्किंग वगैरे, तुम्ही कॉल रिसीव करा अगोदर। मग आता तो कॉल रिसीव करतो, तो झोपेतच म्हणतो, ऐका शिंदे, मी आज ऑफिसला येत नाहीये, मी आपला वर्क फ्रॉम होमच घेतोय। असं फोनवर बोलतच तो लगेचच आवरण्यासाठी आतमध्ये जातो। त्यानंतर आता काव्य डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, काय करावं ना या देशमुखांचं कळतच नाही, असं म्हणून ती पार्थचं जे ब्लँकेट असते ना, ते पटकन अशी हातात घेते आणि त्याची घडी घालणार असते आणि तिच्या लक्षात येतं, मी का घालतीये ही पार्थ देशमुखांच्या ब्लँकेटची घडी, त्यांचं आहे ना ते त्यांचं आपलं बघतील, मला अभ्यास करायचा आहे, असं म्हणून ती पुन्हा एकदा अभ्यासाला जाऊन बसते। दुसरीकडे वसू आणि रम्या या दोघीही खूपच खुश असतात। रम्या ऑफिसला जाण्यासाठी खरं तर तयार झालेली असते। मग वसू म्हणते, आज कसं अगदी तुझी 10च्या 10 बोटही तुपामध्ये आहे, सगळं अगदी तुझ्या मनासारखं होतंय,
तेव्हा फक्त आजच नाही आई, आता रोजच असं होणार आहे असं रम्या सांगते. पण ही रम्या आता माघार घेणारी नाही. आता रोजच माझी अशी गुड मॉर्निंग होईल आणि त्या काव्याची मी बॅड मॉर्निंग करेल. तेव्हा वसू म्हणते, हो करशील बाळा, नक्कीच करशील. मला खात्री आहे रम्या, तुला सांगू, तुझा हा आता सध्याचा अवतार बघ वाटतंय की तू एका टीव्ही सिरियलची रॅम्प आहेस, ते सुद्धा टीव्हीला आग लावणारी. त्यावेळी रम्या हसते आणि म्हणते, नाही ग आई, आता ही फक्त आग लावणारी रम्या नाही, वनवा पेटवणारी रम्या आहे. खरंच काव्याच्या आयुष्यात सुद्धा मी तो वनवा पेटवणारच. त्याचा असा भडका उडेल ना की तिची बहीण ती नंदिनी सुद्धा तो विझवू शकणार नाही. अगोदर मी त्या काव्याचं ना ध्येय हिसकावून घेईल आणि मग तिची बहीण कानाखाली न मारता कसे रोवून उठतात हे मी त्या नंदिनीला दाखवून देणारच. तर आता वसू मात्र रम्याच्या ह्या बोलण्यावर हसत असते. दुसरीकडे नंदिनी ही किचन मध्ये असते आणि तिने डोसे बनवलेले असतात. तेवढ्यातच गुड मॉर्निंग असं म्हणत मानिनी तेथे जाते. तेव्हा नंदिनी थोडी हसते, परंतु आता तिच्या चेहऱ्यावर पहिल्यासारखं तेज नसतं. त्यावेळी मानिनी म्हणते, अरे वा डोसे, सासूच्या मनातलं बरं ओळखता येतं ग तुला. त्यावेळी नंदिनी विचारते, म्हणजे आई मला नाही समजलं. तेव्हा मानिनी म्हणते, अगं काल जेव्हा आपण तिकडे मंदिरामध्ये गेलो ना, तेव्हाच मला डोसे खायची इच्छा झाली होती. अगं विक्रम आणि मी, आम्ही दोघेही नेहमी असं मंदिरात जातो आणि त्या मंदिराबाहेर ना एक अण्णा हे खूप वर्षांपासून ना डोसे विकतात. मैसूर डोसा म्हणू नको, प्लेन डोसा म्हणू नको, मसाला डोसा, मला ना ते खूप आवडतात. आम्ही नेहमी मंदिरात जायचं आणि ते खायचं. विक्रम तर कधी कधी बहाणा करायचा, चल मानिनी आपण मंदिरात जाऊन येऊ. पण मला माहीत असायचं की त्यांना ना डोसे खायची इच्छा झाली आहे, मंदिरात काही देवाचं दर्शन वगैरे नाही घ्यायचं. मग आता नंदिनी जरा विचारातच असते. मानिनी विचारते, काय झालं नंदिनी? तेव्हा नंदिनी म्हणते, तुमच्या मनातलं ओळखलं असं कसं काय? तेव्हा मानिनी हसते आणि म्हणते, अगं नंदिनी, कालच आपण मंदिरात जाऊन आलो ना, तिथे ना डोशाचा खरंच खूप घमघमाट सुटला होता. तेव्हा मी काही बोलले नाही आणि काही खाल्लं सुद्धा नाही, कारण जीवाची आपल्याला काळजी होती ना, आपल्याला लवकर घरी यायचं होतं आणि आज नेमकं तू डोसे बनवतीये असं म्हणतीये मी. तेव्हा नंदिनी म्हणते, अच्छा अच्छा असं का? त्यानंतर आता मानिनीला समजलेलं असतं की नंदिनी जरा टेन्शनमध्ये आहे, म्हणूनच ती आता विचारते, नंदिनी तुला एक विचारू का गं? तेव्हा नंदिनी म्हणते, हो विचारा की. मग आता मानिनी सांगते, कसं आहे ना बाळा, हे बघ आजकाल घरामध्ये पूर्वीसारखं वातावरण नाही आहे. जेव्हा तुम्ही फार्म हाऊसवर गेलात ना, तिकडून आल्यानंतर कुणीही असं पूर्वीसारखं वागतच नाही, कारण काव्या गप्प गप्प असते. त्याचबरोबर तूही कोणत्या तरी विचारात असते, मिथून भाऊजी सुद्धा कोणत्या तरी विचारात असतात आणि कोडं सोडवताना सुद्धा मला एकही प्रश्न ते विचारत नाही. जीवाचं तर काय, आपलं वेगळंच काहीतरी सुरू असतं. आणि पार्थचं म्हणशील तर पार्थ एकटाच या तुमच्या सगळ्यांमध्ये ना अगदी नॉर्मल आहे आणि चांगला वागतो. काही खुपतंय का मला सांग ना, तुझ्या मनात काही असेल तर मला बोलून दाखव, म्हणजे तुझं मन मोकळं होईल. आता नंदिनीला मन मोकळं करण्याची ती एक संधी देते आणि म्हणते, कर ना गं मन मोकळं तुझं, मला नाही पाहत तुझा असा चेहरा. तेव्हा नंदिनी विचारते, खरंच विचारू का तुम्हाला? मानिनी म्हणते, हो विचार ना गं. मग आता नंदिनी विचारते, काय हो, खेळामध्ये वजीर राहिलाच नाही तर राजाला घेऊन बुद्धिबळाचा खेळ खेळता येऊ शकतो? तर आता दुसरीकडे जीवा हा खूप म्हणजे खूपच अस्वस्थ असतो, त्याला काहीही सुचत नसतं, कारण काव्या आणि त्याच्या प्रेमाची शेवटची आठवण आता तुटलेली असते आणि हार्ट शेपमध्ये जे आणि के हे जे नाव असतं ते नाव तो जोडण्याचा प्रयत्न करत असतो, कारण कुठे ना कुठे अजूनही मनात काव्याविषयीचं प्रेम असतंच आणि तो मोल्ड आता समोरच घेऊन बसलेला असतो. तर आता मिथून सुद्धा त्याच्या शेजारी बसलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, काय करू ना जीवा, तुझं कळतच नाहीये. अरे तुझं मन ना असं कुत्र्याच्या शेपटीसारखं झालंय बाळा, कारण तुला कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला ना तरीही ते सरळ होत नाहीये. अरे बघ ना, अगोदर असं फोडायचं आणि नंतर जोडत बसायचं. मग आता जीवा सांगतो, तुला किती वेळा सांगितलंय रे काका, मी नाही तोडलं ते, मी नाही फोडलं ते, नंदिनीकडून तुटलंय. मग मिथून सांगतो, अरे बाबा नाही हे जोडलं जाणार कधी आता. हे असं फुटलेलं गिफ्ट आणि तुटलेलं मन कधी नाही जोडता येत. आणि जीवा आपण जोडण्याचा तरी का प्रयत्न करायचा सांग ना, मला सांग, तुला काही दोघी बहिणी पाहिजे का तुझ्या आयुष्यात? तेव्हा आता जीवा धक्क्यानेच मिथूनकडे पाहतो. मग आता तुला कुणाचाच एकाचाच हात धरावा लागेल असं मिथून समजावत असतं. नंतर तो समजावू लागतो, ही काही फिल्म नाही आहे बाळा, कारण फिल्ममध्ये कसं असतं, पहिली येते आणि मग
त्याला मिठी मारते आणि मग ती गेल्यानंतर दुसरी येऊन त्याच्याबरोबर संसार करते. असं नसताना तुला कुणातरी एकाचीच निवड करावी लागेल. अरे रिअल लाईफमध्ये वेगळं आहे, आपलं जग वेगळं आहे, समजून घे. पण मी म्हणतोय काव्या, हवीच कशाला तुला, सांग ना. अरे तुला कळत नाहीये का, ती आता तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे, ती पार्थची बायको आहे, तुला समजत नाही का जीवा. मग आता जीवा म्हणतो 1 मिनिट. त्यावेळी मिथून सांगतो, हे बघ तुझ्या मनात असंच असेल ना की काव्या माझ्या मनात नाहीये, मग देवासमोर चल, शपथ घे आणि ओरडून ओरडून सांग की नाहीये काव्या माझ्या मनात, आणि मी बोललो तर माझी जीभ झडेल, बोल चल. अरे तू काय करतोस ना, तुझंच तुला कळत नाही. एवढा चांगला पोरगा तू, आणि एवढी चांगली नंदिनी सारखी बायको मिळाली तुला, तरीही तू असा मागे वळून का बघतो ना, मला कळतच नाही. आता झालं गेलं ते सोडून द्यायचं असतं. मग आता जीवा अजूनच धक्क्याने मिथूनकडे पाहतो, कारण अजूनही त्याच्या मनात कुठे ना कुठे काव्य असतेच, तिचं प्रेम असतं. तर दुसरीकडे आता नंदिनीने मानिनीला प्रश्न विचारलेला असतो की खेळ सुरू राहू शकतोच ना. तेव्हा मानिनी म्हणते, हो ना, खेळ सुरू राहू शकतो, आणि राजा जर खेळातून बाहेर पडला तर खेळ सुरू राहू शकत नाही, पण वजीर जर का खेळातून बाहेर पडला तर खेळ नक्कीच सुरू राहू शकतो आणि राजा हा जिंकूही शकतो. तेव्हा नंदिनी म्हणते, बरोबर बोलला ताई तुम्ही, कारण राजाचा खेळ सुरू राहूच शकतो, पण जर राजाच खेळातून बाहेर पडला तर वजिरासाठी खेळ कायमचाच संपला. हो ना आई, सतत ती आता विचारत असते. तर आता नंदिनीच्या बोलण्याचा अर्थच आता मानिनीला कळत नसतो. तरीही ती विचारते, नंदिनी काय झाले अगं, मला तू काही सांगशील का. तेव्हा आता ती म्हणते, काही नाही आई, आता खेळ ना पूर्णपणे संपलाय. तर आता मानिनीला धक्काच बसतो की नक्की काय झालंय नंदिनीला, तिच्या मनात काय चालतंय तिलाच कळत नसतं. तर दुसरीकडे मिथून जीवाला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की बाळा, हे सगळं संपव अगोदर तू, कारण तुला पुढे जायचं आहे आयुष्यात, नंदिनीबरोबर संसार करायचा आहे. मग आता जीवा विचारतो, असं 1 महिन्यात मी कसं संपवू, वर्षभराचं प्रेम आमच्या दोघांचं असं एका क्षणी का संपवू मी, 1 महिन्यात का संपवू, असं तो मिथूनला आता प्रश्न करतो. अरे आम्ही दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करायचो, आमच्या त्या आठवणी आहेत ना. जीवा आता सांगत असतो की कसं आहे ना मिथून काका, हे बघ, काव्याबरोबर लग्न करायचं असतं तर मी केलं सुद्धा असतं, परंतु आता आमचं एकमेकांवर प्रेम होतं हे कुणाला माहिती नाही आहे. मी तुला फार्म हाऊसवर सगळे गिफ्ट जाळायला सांगितले, बरोबर, मी तुला जाळायला सांगितले असते का रे, ते नसते सांगितले ना, कारण मला वेळ हवा आहे. अरे आठवणी अशा लगेचच पुसता येत नाही, कारण आठवणी या आठवणी असतात. आपण ते केलेलं पहिलं प्रेम असतं, आणि पहिलं प्रेम सहजासहजी कधी म्हणजे कधीच विसरता येत नाही. जरीही ती माझ्या भावाची बायको असेल ना, तरीही आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप म्हणजे खूप प्रेम होतं. तुम्हाला ना फक्त काव्याचं दुःख दिसतंय, नंदिनीचं दुःख दिसतंय, पण माझं दुःख नाही दिसत का, असं खूपच सिरियसली आता जीवा बोलतो. तेव्हा आता जीवाच्या या सगळ्या बोलण्यावर मिथून एकच प्रश्न त्याला विचारतो, मला एक सांग जीवा, तुला नक्की कशासाठी वेळ हवाय रे, नक्की काव्याचं आणि तुझं नातं जगासमोर कधी येईल हे पाहण्यासाठी, की तुला नंदिनीला कायमचं विसरून जायचं याच्यासाठी. तेव्हा आता जीवा एकदमच मिथूनच्या या प्रश्नामुळे गप्प राहतो आणि म्हणतो, मला एवढंच कळते की काव्याला ना इथून पुढे कोणताही त्रास होता कामा नये, आणि अजून एक गोष्ट, आम्हा दोघांमुळे ना नंदिनीला अजिबात त्रास होता कामा नये, कारण मला माहिती आहे या वर्षभरात जितकं प्रेम माझ्यावर काव्याने केलं आहे ना, त्याहीपेक्षा जास्त प्रेम नंदिनीने माझ्यावर केलंय, आणि तिच्या डोळ्यात मी नाही पाणी बघू शकत. आता मी ना मधल्यामध्ये अगदी अडकलोय, काहीच करू शकत नाहीये, मी काय करू सांग ना मिथून काका तू, कारण माझी अवस्था ना ही हँडमोल्ड सारख्या तुकड्यांसारखी झालीये, कारण इथे ना रोज रोज माझ्या मनाचे ना तुकडे होत आहेत, आणि ते दिसत मात्र कुणालाच नाही. तेव्हा मिथूनला आता याला काय बोलावं ना तेच कळत नसतं, कारण त्याचा जीव आता दोघींमध्येही गुंतलेला असतो. त्याला खरं तर काव्यालाही दुखवायचं नसतं, आणि नंदिनीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं त्याला पाहावत नसतं, आणि म्हणूनच आता मिथूनच थोडा अस्वस्थ होतो आणि लगेचच जीवाला काही न बोलता तेथून जातो, कारण जीवा एक काय तो निर्णय घेत नसतो. तर आता मिथून तेथून गेल्यानंतर जीवा हा वेड्यासारखा पुन्हा एकदा त्या हँडमोल्डकडे पाहतो, आणि जे व के हे हार्ट शेप
पुन्हा एकदा जोडू लागतो, तर आता ते नाव काही जोडता जोडता जोडत नाही, त्यामुळे जीवाचा आता अस्वस्थ होतो. त्याला कळतच नसतं की करावं काय. इकडे मिथुन हा हॉलमध्ये जातो, तेवढ्यातच मानिनी तेथे सर्वांसाठी चहा घेऊन येते. मग आता घ्या भाऊजी चहा घ्या असं मानिनी म्हणते. मग आता मिथुन अगोदर चहाचा पहिला घोट घेतो आणि म्हणतो, वा काय फक्कड चहा झालाय. आता मी ना पहिला घोट घेतो, म्हणजे मला समजेल हा चहा कुणी केलाय, तुम्ही की नंदिनीने. मग आता नंदिनीने चहा बनवलाय ना असं आता तो विचारतो. तेव्हा मानिनी म्हणते, हो नंदिनीनेच बनवलाय. तेव्हा आय लाईक धिस, कुठे आहे कुठे नंदिनी. तेव्हा हे काय डोसे करते किचनमध्ये असं आता मानिनी सांगते. तेवढ्यातच रम्यासुद्धा घाईघाईत तेथे येते आणि तिला आता ऑफिसला जायचं असतं. तेव्हा रम्या आता गुड मॉर्निंग काका, गुड मॉर्निंग मामी असं म्हणते. तेव्हा मानिनी सुद्धा अगदी हसतच गुड मॉर्निंग रम्या असं म्हणते. अगं आज काय आहे काय, एवढी खुश आहेस तू. मग आता रम्या म्हणते, कसं आहे ना मामी, सगळं काही अगदी मनासारखं व्हायला लागलं ना, मला खूप खुश असल्याचं फिलिंग येतं. इथून मुद्दा म्हणून विचारतो, काय ग रम्या नक्की काय होतंय तुझ्या मनासारखं. तेव्हा रम्या पाणी पिता पिता थांबते आणि त्या दोघांकडेच पाहते. मिथून पुन्हा विचारतो, अगं बोल ना कसली मजा येते तुला. तेव्हा रम्या म्हणते, ऑफिसमध्ये छान मीटिंग होत आहेत, क्लायंटचे चांगले रिस्पॉन्स येत आहेत आणि म्हणूनच मजा येते असं म्हणायचं होतं मला. तेव्हा आता मानिनी विचारते, नक्की ना. तेव्हा रम्या म्हणते, हो मामी, पण तू असं का विचारतेस. तेव्हा मानिनी अगदी शांत होते आणि विचारते की कसं आहे ना रम्या, तुला सांगू अगं आजकाल या घरात कुणाच्या मनात काय चालू आहे ना हे मला अगदी कळेनासं झालंय. तेव्हा आता लगेचच रम्या विचारते, काय झाले मामी, नक्की सांगशील का तू मला. तर मिथून आता एकदमच गप्प राहतो. त्यानंतर आता मामी, अगं तुला कुणी काही बोललंय का किंवा तुझ्यापासून कुणी काही लपवतोय असं वाटतंय का तुला, असं आता रम्या काळजीने विचारते. तेव्हा मानिनी म्हणते, कसं आहे ना रम्या, तू अजिबात यामध्ये पडू नकोस, कारण तू तुझ्या कामाकडे फक्त फोकस कर. तू ना आता एक काम कर, आता नंदिनी गरमागरम डोसे बनवतीये, नाश्ता वगैरे कर आणि तू खाऊन जा मग, हां चालेल ना असं म्हणून रम्याला ती गप्प करते. रम्या म्हणते, हो हो मामी, आम्ही निघणारच आहोत, आता पार्थ आला की आम्ही निघूच. हां त्याचवेळी आता मानिनी म्हणते, हो चालेल ना. तेवढ्यातच काव्या रूम बाहेर येते आणि म्हणते, पार्थ येणार नाही येत. आता काव्याला मागे पाहून त्याला प्रचंड धक्का बसतो की ही लवकर उठलीच कशी आणि अगदी आंघोळ वगैरे करून तयार होऊन बाहेर आलीये. त्यावेळी रम्या आता शॉक होऊन पुढे जाते आणि विचारते, तू उठलीच कशी असं म्हणून ती जरा थांबते. काव्या विचारते, काय म्हणालीस. रम्या म्हणते, काही नाही ग, पण आता तू ठरवणार का पार्थने कधी ऑफिसला जायचं की नाही. अगं आम्हाला ऑफिसला जायचं आहे ना, कारण खूप काम असतं अगं आम्हाला, असं आता म्हणून ती काव्याला अगदी बिनकामाचीच समजते. तेव्हा काव्या आता त्याच रोखात तिला उत्तर देते, अगं माहिती आहे मला तुम्हाला काम असतं आणि मुळात पार्थने काय करायचं आणि काय नाही करायचं हे मी का ठरवू. त्यांनी मला रिक्वेस्ट केली की तुम्ही बाहेर जा आणि रम्याला निरोप द्या आणि तोच निरोप द्यायला आलीये मी. ते जस्ट उठले आहेत, अजून त्यांची आंघोळ सुद्धा झाली नाही. तेव्हा मानिनी आता काव्याकडे धक्क्यानेच पाहते की पार्थ अजून उठला नाही आणि त्याची आंघोळ झाली नाही असं कसं. तेव्हा रम्याला आता धक्काच बसतो आणि ती विचारते, काय अजून पार्थची आंघोळ नाही झाली. काव्या विचारते, काय अगं काय झालं एवढं शॉक व्हायला. त्यांनी तुझ्यासाठी निरोप दिलाय की तू पुढे जाऊ शकतेस आणि मीटिंग सुरू कर, कारण ते धर्माधिकारी का कोण आहेत ना त्यांच्याबरोबरची मीटिंग तुला सुरू करायला सांगितली आहे. तेव्हा आता रम्या म्हणते, हो पण त्या मीटिंगला पार्थने हजर असणं खूप महत्त्वाचं आहे. काव्या सांगते, त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की ते ऑनलाईनच ती मीटिंग अटेंड करतील. तेव्हा रम्या आता धक्क्यानेच काव्याकडे पाहते. त्यानंतर आता मानिनी विचारते, काय ग काव्या, आज पार्थला उठायला उशीर का झाला. मग आता काव्या म्हणते, अहो ॲक्च्युली काल त्यांनी माझ्यासाठी कॉफी केली होती, मी आपली अभ्यास करत बसले होते, मी काही नाही प्यायले ती कॉफी अजिबात, मी माझी कॉफी त्यांनाच प्यायला दिली, पण झालं उलटच, 2 कप कॉफी पिऊन ते सुद्धा अगदी ढाराढूर झोपले होते, मी मात्र आपली रात्रभर अभ्यास करत होते. आता हे काव्याचं बोलणं ऐकून रम्याला खूपच मोठा धक्का बसतो, कारण तिचा प्लॅन आता तिच्यावरच उलटलेलं असतो. तिला समजलेलं असतं की काव्याने कॉफीचा एक घोट सुद्धा घेतला नाही आणि त्या दोन्हीही कॉफी फक्त आणि फक्त पार्थनेच घेतल्या होत्या. त्यामुळे आता पार्थ हा अगदी ढाराढूर झोपून गेला आणि आत्ता लेट उठला. हे जेव्हा रम्याला समजतं तेव्हा रम्याच्या पायाखालची जमीनच सरकते. आता तिचा चेहराच पडतो आणि ती मनातच म्हणते, शिट, म्हणजे माझा प्लॅन पुन्हा एकदा पूर्णपणे फसला.
आणि मला तर वाटलं होतं सगळं काही अगदी माझ्या मनासारखं झालं. तर रम्याचा आता पडलेला चेहरा पाहून मानिनी तिच्याकडे पाहतच राहते आणि विचारते, काय ग रम्या, काय झालं? तेव्हा रम्या आता लगेच घाबरते आणि विचारते, काही नाही मामी. मग मानिनी विचारते, अगं एवढी का तू कसला विचार करतेस? तेव्हा आता सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. मग मानिनी म्हणते, अगं तुला कळतंय का, तुला ऑफिसला जायला उशीर होतोय ना, आता पार्थ येत नसेल तरीही तुला जावंच लागेल ना ऑफिसला. तेव्हा रम्या म्हणते, हो हे काय, मी निघालेच आहे. त्यानंतर आता रम्या पाय आपटतच तेथून जाते. त्यानंतर काव्या तिच्या रूमकडे जायला निघते. त्याचवेळी मात्र आता मानिनी तिला अडवते आणि म्हणते, अगं मी पार्थसाठी केला होता हा चहा, पण आता तो अजून आवरतोय म्हटल्यानंतर हा चहा गार होईल. तुला हवाय का ग चहा? मग आता काव्या म्हणते, नको नको थँक्यू काकू, पण ॲक्च्युली मला थोडी कॉफी प्यायची होती, मी माझ्यासाठी ना कॉफी करते. तेव्हा मानिनी म्हणते, अगं राहू दे बाळा, मी करून देते तुला कॉफी. तू एक काम करतेस का, हा चहा निदान जीवाला तरी दे. तेव्हा आता जीवाचं नाव घेताच इकडे काव्याला धक्का बसतो आणि मिथुनसुद्धा खूपच घाबरतो. काव्य आता हात पुढे करतसुद्धा नाही तो चहाचा कप घेण्यासाठी. ती आता जरा घाबरतेच. मग आता त्यानंतर तिच्या चेहऱ्यावरची ही नाराजी पाहून मानिनी हसते आणि विचारते, काय ग, अगं काय करतेस तू, जीवाला देतेस का हा चहा? मग आता मिथुन हा काव्याच्या रिॲक्शनकडे पाहतच राहतो, कारण काव्य खरंच चहा घेऊन जाते की काय अशी भीती त्याला वाटू लागते. त्यानंतर आता काव्य विचारते की काय मी घेऊन जाऊ त्यांच्यासाठी चहा? मग मानिनी म्हणते, हो अगं. तेव्हा मिथुन चटकन उठतो आणि म्हणतो, वहिनी एक काम करू का, मी घेऊन जाऊ का चहा त्याच्यासाठी? मी लगेच देतो, चालेल का? तेव्हा आता मानिनी विचारते, हो तुमचं काय आहे, तुम्ही चहा घेताय ना आणि हातात टोस्ट आहे ना तुमच्या, तुम्ही शांतपणे बसा ना, काव्य जाईल की घेऊन जीवासाठी चहा, एवढं काय त्यात? तरीही काव्याला आता धक्काच बसतो आणि ती मानिनीकडे पाहतच राहते. तेव्हा मिथुन आता जरा घाबरतो आणि म्हणतो, वहिनी पण मी लगेच देऊन येतो की जीवाला चहा, नका तिला सांगू द्यायला. तेव्हा मानिनी म्हणते, हो मिथुन भाऊजी एवढं काहीच नाहीये, बसा बरं, तुम्ही खाऊन घ्या चहा टोस्ट. मग आता काव्या दे ना ग प्लीज चहा जीवाला एवढा, असं मानिनी तिला रिक्वेस्ट करतच म्हणते. अगं दे ग बाई, मी तुझ्यासाठी पटकन छान कॉफी बनवते, आता तुम्ही बसा हा, तुमच्यासाठी मी डोसे सुद्धा घेऊन येते, असं मानिनी म्हणते आणि लगेचच किचनकडे जाते. तर काव्या चहाचा कप हातात घेऊन तशीच तेथे उभी राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी रडतच म्हणते, जीवा तुम्ही मला फक्त एकदाच सांगा, मी तुम्हाला लगेचच डिवोर्स देईल, मी स्वतः तुमच्या आणि त्या मिस केच्या डोक्यावर अक्षता टाकेन, फक्त एकदा तुम्ही मनापासून सांगा तुम्हाला हवाय का डिवोर्स माझ्यापासून? तेव्हा जीवाला आता काहीच सुचत नसतं, तो एकदम गप्प राहतो, नंदिनीकडे पाठ करून उभा राहतो. एकीकडे काव्या, दुसरीकडे नंदिनी, अशी त्याची आता द्विधा मनस्थिती झालेली असते. हा नंदिनी आता जीवाचा निर्णय ऐकण्यासाठी मात्र आतुर असते की हा हो म्हणतोय की नाही म्हणतोय. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.